श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती आत्ता सध्या भंडी शेगाव या ठिकाणी आहेत। आपण पाहू शकतो की या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी या ठिकाणी जे वारकरी भक्त आहेत या वारकरी भक्तांची जी आहे ती मोठ्या प्रमाणात जे आहे ते दर्शनासाठी रांग लागल्याचं चित्र जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की आजचा जो हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा जो मुक्काम आहे तो मुक्काम जो आहे तो वाखरी या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकतो या ठिकाणी ज्या महिला वारकरी आहेत त्या आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, काय सांगाल, वारीचा अनुभव काय सांगताय? काय सांगा बा वारीचा अनुभव, माऊलीने एवढी शक्ती दिली आम्हाला चालायला। खूप चालू राहिलो, खूप पाय थकले बी, काही विषय बाग नेऊन भजन करतो, कीर्तन करतो, आकडा घेतो, वाटाणा चालतो, दिल खुश लगे, पाय दुखत नाही, हात दुखत नाही, काहीच नाही। माऊली लगे ती माऊली आम्हाला भरपूर शक्ती दिली। कुठून आला तुम्ही? आम्ही भोकरदन तालुका जालना जिल्हा। हा, अभंग वगैरे गवळण काय म्हणाल? आम्ही आता का नंदाच्या घराला माझा न्यावे गोकुळाला, नंदाच्या घराला माया उभा झाली तिथं, माझा ठेवा नावीट, नंदाच्या घराला माझा न्यावे गोकुळाला, नंदाच्या घराला माझा न्यावे गोकुळाला, नंदाच्या घराला मानाच्या रक्षा पाळ, त्यांना मोईले सकाळ, नंदाच्या घराला माझा न्यावे गोकुळाला, नंदाच्या घराला आच्या देत रूप, नामा म्हणे माये बाप, नंदाच्या घराला माझा न्यावे गोकुळाला, नंदाच्या घराला माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। आपण पाहू शकतो की भंडी शेगाव या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात जे आहे ती भाविकांची रांग लागल्याचं चित्र जे ते आपल्याला यावेळी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, भंडी शेगाव, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।